जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे हे अतिशय दैदिप्यमान आहे आणि त्यांनी ममता दीदीने अनेक वेळा प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंच्यावर अगदी टोकाचं टीका केली, अगदी खालच्या पातळीवर जाऊन देखील टीका केली, परंतु त्या भागातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली। त्यांनी विकासाला महत्त्व दिलं, आरोपाला नाकारलं आणि म्हणून जे जे आरोप ममता दीदींनी मोदीजींवर केलेत त्या आरोपाला ते विकासाच्या माध्यमातून उत्तर देतील आणि बंगालचा विकास करतील। डबल इंजिनचं सरकार त्या ठिकाणी काम करेल आणि खऱ्या अर्थाने बंगाल जो विकासापासून वंचित राहिला आहे तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार। बिलकुल, कारण काय त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग होत होतं, बूथ कॅप्चरिंग होत होतं, त्यामध्ये म्हणून ते SIRच्या माध्यमातून बांगलादेशी जी आहेत ती नावं त्या ठिकाणी होती आणि अशा प्रकारचं अतिशय लोकशाहीला घातक अशा प्रकारची कार्यपद्धती तिथं होती आणि आपण पाहिलं की एक प्रकारची मिलिटन्सी आतंकवादी भूमिका त्या ठिकाणी आपण पाहिली। कितीतरी वेळा त्या ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना अतिशय घातक होत्या आणि म्हणून कायद्याचं राज्य, लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो।